आपकी अदालत मध्ये सोनू निगम यांच्यावर आरोप आहे की हे बहुरूपी आहेत. आता सोनू, मी काही फोटो जनतेच्या समोर आपकी अदालत मध्ये दाखवू इच्छितो. मला माहिती आहे तुम्ही काय करणार आहे, मला माहिती आहे. यावरून माहित होईल की कसे कसे रूप बदलत असता तुम्ही. लोक सुद्धा आश्चर्यचकित आहेत एवढे चेहरे पाहून. हा जो गेटअप आहे, एकतर गुलशन ग्रोवर नेहमी नेहमी गेटअप बदलतात, नाहीतर अमरीश पुरी असे बदलायचे नेहमी नेहमी. तसं मी या गोष्टीला मी एक प्रकारे हेच म्हणाले की ट्रुली यात माझा काही उद्देश नव्हता. माझा ना दोष आहे ना उद्देश आहे. माहीत नाही रजतजी, आय गो थ्रू फेजेस. होतं मला काही, त्याला तुम्ही काही म्हणा, आणि मला कधी कधी वाटतं की बस झालं आता, आपलं केस कापून छोटे करून टाकूया. इतके लहान तर मी पहिल्यांदा केलेत, इतके छोटे कधीच केले नव्हते. पण नंतर कधी वाटतं की वाढू दे वाढू दे. आय थिंक इट्स गॉट टू बी डू विथ माय मेंटल अँड स्पिरिच्युअल स्पेस. कधी कधी असं वाटतं की बस वाढू दे, आणि बाबा मला म्हणतात की काय करतोयस, एवढे केस कशाला वाढवतोयस. आणि मला मजा यायची केस वाढवायला. आणि काय होतंय, माझे केस आहेत ना जे कर्ली आहेत, ते जेव्हा मी छोटे ठेवतो तेव्हा स्ट्रेट दिसतात, आणि जेव्हा मोठे होतात ना तसंच गोल 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 निडल्स बनतात त्याचे, की जेव्हा छोटे असतील तर कुरळे राहतील. त्यामुळे हे सगळं आपोआप होतं सर. मी कसं ठरवून केलं नाही. पर्पज तर असतोच. जेव्हा तुम्ही राष्ट्रपतींकडून, अब्दुल कलाम जेव्हा प्रेसिडेंट होते, त्यांच्याकडून तुम्ही अवॉर्ड घ्यायला गेला, तुम्ही त्यांच्या स्टाईलमध्ये केस ठेवून नाही नाही असं काही नाहीये. हा फोटो पहा तुम्ही. मी एका मी सीतावर हात ठेवून शपथ घेतो की मी खरंच प्लॅन केला नव्हता. ही चूक फराह खानची आहे. त्यावेळी मी इंडियन पार्ट 2 करत होतो, पार्ट 1 करत होतो, तर ती मला बोलली, ए सोनू, त्यावेळी तिचे शिरीष कुंदर सोबत अफेअर चालू होतं, तर म्हणते की सोनू, शिरीष ऑल्सो हॅव्हिंग रिबाउंडेड हेअर, तर तू पण रिबाउंडेड करून घे ना, तर तुझे पण लांब केस होऊन जाते, असा करशील तू. तर ती मला म्हणाली की माझे केस कर्ली होते, तर तुम्ही बघाल की पहिल्या काही सीझन्समध्ये, पहिलं काही एपिसोड्समध्ये बाल कर्ली होते, नंतर स्ट्रेट झाले. ही फराह खानची चुकी आहे. आणि तेव्हाही आलिमनेच माझे केस स्ट्रेट केले होते. मी त्याचा पहिला ग्राहक होतो, त्याने रिबाउंडिंग स्ट्रेट केले होते. आणि मला नव्हतं माहित की मला नॅशनल अवॉर्ड मिळणार आहे कल होना हो साठी सर. त्यामुळे तुम्ही राष्ट्रपतींनी काही म्हटलं तुम्हाला? मी त्यांना म्हटलं, जसे ते समोर आले त्यांनी बघितलं, हे सॉ मी, तर मी त्यांना म्हटलं सर सेम हेअर स्टाईल. तर मी जेव्हा म्हटलं तर सेम हेअरस्टाईल, तेव्हा त्यांचं उत्तर ऐका, कॉपीराईट कॉपीराईट. तेव्हा मला समजलं की कॉपीराईटसाठी मला लढाई लढायची आहे. अजून एक फोटो आहे माझ्याजवळ, जेव्हा तुम्ही भिकारी बनून रस्त्यावर बसले होते आणि तिथे हार्मोनियम घेऊन गाणे गात होतात. हो हो हो. आता हे कशासाठी? एक प्रकारे हा एक स्पिरिच्युअल पर्स्यूट होता. मी जे पण काही मिळवलंय याचं एक एवढंच पण क्रेडिट मला नाही जात. हे माझ्या नशिबात होतं. तर जेव्हा एक लास्ट इयर अशी एक संधी आली की मी विचार केला की मी असंच काहीतरी करूया की तोच आवाज, आणि फक्त तो आवाज रस्त्यावर बसलाय, कोणत्याही व्यक्तीच्या बॅकिंग शिवाय, कोणत्याही मार्केटिंग शिवाय, कोणत्याही लाईट शिवाय, कोणत्याही मायक्रोफोन शिवाय. आणि त्या माणसाचं वय आपण दाखवत आहोत, 70, 75, 80 वर्षाचा माणूस बसलाय, तो रस्त्यावर गातोय. तो एक्सपिरियन्स कसा असेल? सेम आवाज तोच, परंतु आवाजाला मी नाही बनवलं, म्हातारा नाही बनवलं, आवाज सेम ठेवला मी, बट मी स्वतःला
एकदम अनरेकग्नायझेबल करून टाकलं. आय ओपनिंग गोष्ट आहे. आणि ही गोष्ट माहीत होती की आपण जे काही आहोत ते आसपासच्या वातावरणामुळे आहोत. जेव्हा मी स्टेजवर जातो तर माझ्याजवळ मायक्रोफोन नसेल तर कसे ऐकू शकाल माझ्या आवाजाला? आणि जर माझे मोठे मोठे पोस्टर्स नाही लागणार, ॲड्स नाही लागणार, मार्केटिंग सोनू निगम येत आहे अमेरिकेमध्ये 16 सेंटरमध्ये शो करण्यासाठी, तर लोक माझ्या शोसाठी येणार का? आज मी जे काय आहे त्यामागे खूप लोकांचे आशीर्वाद आहेत, खूप लोकांची शक्ती जोडली गेलेली आहे. तर त्या शक्तींना काढलं तर मी फक्त ₹12 आर्टिस्ट आहे. मला ₹12 मिळाले होते. 5 तास गायल्यानंतर मला ₹12 मिळाले होते. किशोर कुमार यांच्याबद्दल अशा खूप साऱ्या कहाण्या आहेत. ते काही पण करत असायचे. हो. तर ह्या सगळ्या खोड्या, हे गेटअप, हे सगळं त्यांच्याकडून शिकलात तुम्ही? खरं तर शिकलो तर नाहीये, पण कदाचित फॅक्ट इज तेही एक लिओ होते आणि मीही एक लिओ आहे. दोघेही लिओ राशीचे आहेत. ते 4 ऑगस्ट आणि मी 30 जुलै. तर कदाचित ते आहे, पण माझं हे त्यांच्याशी ते एक वेगळ्या प्रकारची त्यांच्या आत एक स्पिरिट होती. ती स्पिरिट माझ्यात नाही आहे. ते एकदम फॅन्टॅस्टिक माणूस होते. ते खूप काही करायचे, खूप काही बोलून जायचे, खूप मस्ती करायचे. मस्ती मी पण करतो आणि खूप करतो मस्ती. पण माझी आणि त्यांची तुलना करणं थोडंसं बरोबर नाही. ते आमच्या वडिलांसारखे आहेत आणि म्हणजे मी त्यांच्याकडनं खूप शिकलोय आयुष्यामध्ये. माझी अशी इच्छा नाही की कधी रफी साहेब किंवा किशोर कुमारजी किंवा मुकेशजी किंवा तलत महमूदजी, हेमंत कुमारजी, महेंद्र कपूरजी, मन्ना साहेबांशी कंपेअर माझं केलं जावं. मी आहे, ते होते. परंतु काही लोक म्हणतात की तुम्ही खूप दिलफेक इन्सान आहात आणि मुलींना इम्प्रेस करण्यासाठी हे सगळं करतात. अच्छा. मी खरं सांगू तुम्हाला? आज तर सांगूनच टाका. सर, गरज नाही पडत कधी. तर हे खरे आहे की एका काळात प्रत्येक शहरामध्ये कोणी आता बघा, हे असं नाहीये. नवीन तरुण झालो होतो तर ऑब्व्हियसली मित्र बनतात तुमचे आणि कोणी तुम्हाला पसंत करतं, तर कोणी तुम्हाला जास्त पसंत करतं, कोणाला तुम्ही पसंत करता. तर अशात त्यावेळी खूप लोकांना मी माहीत होतं, ते ओळखत होते. याचा अर्थ असा नाही की मी कोणी मनमौजी प्रकारचा मुलगा होतो. मी असं नव्हतो. मी नेहमीच सभ्यतेने राहिलोय आणि आमचे थोडे फॅमिलीचे कल्चर पण असं आहे की या प्रकारची हिंमत करणं थोडंसं अवघड आहे. पण माझी पूर्ण फॅमिली अशी आहे. तर असा अर्थ म्हणजे असं नाहीये, असं नव्हतो मी. मी मनमौजी नव्हतो, हो, पण माझ्या ओळखीतले खूप चला लोकं मी होते. याला इथेच सोडून देतो. आता सोडा या हो, गोष्टीला. थँक यू. परंतु कारण की जर गुपित उघडायला लागू तर गोष्टी खूप दूरपर्यंत जातील. परंतु तुमचे जे रूप आहेत त्यातून मला एक रूप हे पण माहीत झाले की जेव्हा फ्लाईटमध्ये असता आणि फिल्म पाहता तर रडता. आत्ता रडत होतो मी. कमाल आहे यार. तुमची रिसर्च पण म्हणजे माय गॉड. आता मी फिल्म बघत होतो लायन. मी दुबईला जात होतो. एक फाउंडेशन आहे त्यासाठी गेलो होतो मी आणि मी ती फिल्म पाहिली लायन आणि मी जोरात रडलो होतो मी. मला माहीत नाही फ्लाईटमध्ये खूप रडायला येतं मला. मी कोणती फिल्म पाहतो मला रडायला येतं. मी खूप रडतो. म्हणजे माझं नाक वाहत असतं. मी साफ करत असतो. माझ्या आतमध्ये थोडंसं आहे मी तसा. हृदय माझं लवकर कनेक्ट होतं काय म्हणतोय समोरचा व्यक्ती त्याच्याशी आणि मी रडतो फ्लाईटमध्ये सर. मला खूप जास्त रडायला येतं फ्लाईटमध्ये. आणि एक रूप हे पण आहे की तुम्ही तसे तर खूप हिंमतवाले आहात. हो. सगळ्यांना धडकता. हो, म्हणजे मी घाबरत नाही कोणाला. कॉकरोचला घाबरता. मी या गोष्टीसाठी मी कॉकरोचला इतका घाबरतो ना सर, म्हणजे विश्वास नाही करू शकत. जर इथे दूर तुमच्या त्या वॉलवर कॉकरोच असेल ना तर मी बाहेर निघून जाईल सर. मला कॉकरोचचा शेपच आवडत नाही आहे. म्हणजे काही मागील जन्माचं काहीतरी असेल त्याच्याशी वाटतं. माझं सगळ्यात मोठं असं नाईटमेअर आहे की मला एखाद्या अशा खोलीमध्ये सोडून दिलं जावं. एक नाही, एक मोठं 12-15 कॉकरोचेस असतील आणि मी मरून जाईल हार्ट अटॅकनेच. कारण की मला त्याचा तो ब्राऊन रंग, मग ते त्याचे ते टॅक्टिकल्स निघतात ना, ते असे करून
आणि मग बाकीचे जे असतात ना, जसं पाल आहे, लोकांना पाल आवडत नाही. पाल कमीत कमी आपल्याकडे धावत तरी येत नाही ना. पण कॉक्रोचचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ते उडून आपल्यावरच येतात, सरळ असं ठाडकन पडतात. सो दॅट्स वाय मला कॉक्रोचची प्रवृत्तीच आवडत नाही. मला कॉक्रोचचं नेचरच आवडत नाही. मला कॉक्रोचचं ज्या प्रकारे आपल्यावरच पडतात ना, ते मला आवडत नाही. आय एम रिअली स्केअर्ड ऑफ कॉक्रोचेस.